जर बघितलं तर दक्षिण भारतामध्ये दोन चळवळी होत्या। एक म्हणजे नायनार आणि दोन म्हणजे अळनार। नायनार हे शिवभक्त शंकराचे भक्त होते आणि अळनार संप्रदाय हे विष्णूचे भक्त होते। आणि या दोघांच्या ऐक्यातून हरिहर अशा पद्धतीचा एक संप्रदाय, हरिहरा हा एक संप्रदाय दक्षिण भारतामध्ये दिसून येतो आहे। भक्ती चळवळीत समाजातील सर्व वर्गातील लोक सहभागी झालेले होते। कुंभार समाजातील संत गोरोबकाका असतील, भक्ती चळवळीतील लोकांनी समाजाला सदुपदेश केला। ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया यासह प्रेम, माया या सर्व गुणांची शिकवण संतांनी आपल्या संपूर्ण मानवजातीला दिलेले आहे। रामानुज हे वैष्णव पंथातील संत होते। रामानुजांची भक्ती परंपरेवर फार विश्वास होता। त्यानंतर आपण रामानंद हे संत पाहणार आहोत। संत कबीर यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केलेला आहे। ईश्वर आपल्या भक्तांमध्ये भेदभाव करत नाही, आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत असा संदेश हा आपल्याला संतांनी दिलेला आहे। उत्तर भारतातील संतांमध्ये आपल्याला रामानंद या संतांचा उल्लेख करावा लागेल। त्याच पद्धतीने संत कबीर हे सुद्धा थोर संत होऊन गेले। त्यांनी तीर्थयात्रा, व्रत वैकल्य, उपवास, मूर्ती पूजा यांना त्यांनी कडाडून विरोध केला। सर्व मानव एक आहे आणि संत कबीरांनी सत्याला ईश्वर मानलं आणि संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानलेला नाही। अशा पद्धतीने संत कबीरांनी हिंदू व मुस्लिम धर्मातील महत्त्व देणाऱ्या लोकांवर त्यांनी कडक शब्दात टीका केलेली आहे। आणि हिंदू मुस्लिम या दोन्ही पंथातील लोकांना एकत्र आणण्यासाठी संत कबीर यांच्या शिकवणीचा खूप फायदा झालेला आहे। त्याच पद्धतीने चैतन्य महाप्रभू या संतांची पद्धत जर पाहिलं तर त्यांनी सुद्धा समाजातील लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे। शंकरदेव हे सुद्धा एक थोर संत होऊन गेलेले आहेत। गुजरात राज्यामध्ये संत नरसिंह मेहता हे संत होऊन गेलेले आहेत। तर या संतांच्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी चांगल्या पद्धतीने उपयोग झालेला आहे।